अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये 1,59,00,000 रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचे भूमिपूजन कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे। यामध्ये मार्केट कमिटी ते नगर मनमाड रस्ता करणे, आढाव वस्ती ते पाण्याची टाकी रस्ता करणे, जानकी विश्व रिद्धी सिद्धी नगर प्रमुख रस्ता पेव्हिंग ब्लॉक बसवणे, श्री म्हसोबा मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवणे, गंगा माता मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवणे, आढाव वस्तीवर पेव्हिंग ब्लॉक बसवणे, संभाजी जाधव घड ते स्वामी समर्थ मंदिर रस्ता येथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे आदी कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे। नागरिकांना आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे। यावेळी मुख्याधिकारी सुहास जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव। नियोजन विभागातून विविध कामांचं म्हणजे पेव्हिंग ब्लॉक असतील, रस्ते असतील, याचं भूमिपूजन आपण आज केलेलं आहे। आज खऱ्या अर्थाने पावसाने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे। अनेक दिवसापासून दडी होती आणि काल पासून चांगल्या पद्धतीचा पाऊस चालू झाला। आजही चांगलाच पाऊस चालू आहे, सकाळपासून रिपरिप चालूच आहे। आणि अशाही परिस्थितीमध्ये सर्व नागरिक या ठिकाणी भूमिपूजनासाठी प्रत्येक ठिकाणी थांबले, सर्वांनी आशीर्वाद दिले आणि हे जे काही काम अनेक दिवसांपासूनची मागणी होती त्यांची, ते आता काम मार्गी लागताय। कुठेतरी समाधान प्रत्येकाला आहे। तसंच पाण्याच्या बाबतीमध्ये पण 3-4 दिवसाड पाणी येत आहे, तर त्याही बाबतीमध्ये सर्व माझ्या माता भगिनी त्या ठिकाणी समाधानी आहे आणि लवकरात लवकर त्यांच्यासाठी रोज पाणी करण्यासाठी माझे प्रयत्न आहे। तर अशाच पद्धतीने सर्व नागरिक असतील, सर्व माता भगिनी यांनी आशीर्वाद ठेवावे। निश्चितपणाने बाकीचे काम आपले सर्व मार्गी लागतील, त्याचा पाठपुरावा करून आपण ते सर्व काम मार्गी लावू, एवढा शब्द या निमित्ताने देतो। धन्यवाद।